दिव्यांग बांधवांकरिता एक खूपच चांगली आणि गोड बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्र दिव्यांग बांधवांकरिता म्हणजे या अगोदर दिव्यांग बांधव म्हणजे दिव्यांग आणि अव्यंग या या योजनेचा उल्लेख असा केला जात होता मित्रांनो. परंतु आता या योजनेमध्ये अजून एक घटक समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो म्हणजे दिव्यांग आणि दिव्यांग म्हणजे ही योजना आहे दिव्यांगांच्या विवाह संबंधातली योजना. तर या योजनेकरिता या अगोदर वाढवलेल्या रकमेनुसार 1.5 लाख रुपये मिळायचे मित्रांनो. परंतु या योजनेमध्ये म्हणजे जेव्हा 1.5 लाख रुपये भेटायचे त्यावेळेस एक दिव्यांग आणि एक अव्यंग असा यामध्ये उल्लेख केला जात होता आणि योजना सुद्धा तशी होती. परंतु आता या योजनेमध्ये पुढे एक पाऊल टाकून एक दिव्यांग आणि दुसरा दिव्यांग म्हणजे दोनही दिव्यांग व्यक्ती असल्यास त्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या विवाहाकरिता त्यांना आता इथून पुढे 2.5 लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो. ही आजचीच नवीन अपडेट आहे मित्रांनो. तर मित्र या दिव्यांग बांधवांना भरारी भेटावी, प्रोत्साहन मिळावं, समाजामधला जी दुफळी आहे, जो फरक आहे, तो कुठेतरी घटावा, त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांना एक कॉन्फिडन्स मिळावा आणि या सर्व गोष्टी पाहता या दिव्यांग बांधवांकरिता खूप दिवसापासूनचा एक प्रलंबित प्रश्न असलं संदर्भातला असा आहे, की त्यांना आपण म्हणू शकतो, की नाही बुवा खूप दिवसापासून हे होता. या अगोदर 1.5 लाखाच्या पेक्षाही कमी रक्कम मिळायची, अनुदान मिळायचं. पण 1.5च्या नंतर ते वाढवण्यात आलं आणि 1.5 मध्ये प्लस आता 1 लाखाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर हे विवाह करत असताना या अगोदर ज्याप्रमाणे काही निकष होते, कागदपत्रांची पूर्तता करायची गरज पडत होती, आवश्यकता होती मित्रांनो, त्यानुसार यावेळी सुद्धा 2.5 लाख रुपयाचं अनुदान मिळवण्याकरिता या दिव्यांग बांधवांना काही गोष्टीचे निकष आहेत आणि काही कागदपत्र त्यांना जुळवावी लागणार आहेत. त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातल्या ज्या निकष, अटी आहेत त्या सुद्धा पाहून घेऊ मित्रांनो. तर मित्रहो, या योजनेचा लाभ घेत असताना म्हणजे या 2.5 लाख रुपयाचं अनुदान घ्यावयाचं असल्यास हे जे दिव्यांग बांधव आहेत यांना कमीत कमी आणि जास्तीत जास्त 40% दिव्यांगाचं प्रमाणपत्र आवश्यक असणे आहे किंवा 40 पेक्षा जास्त असलं तर ते सुद्धा चालेल आणि सोबतच त्यांना प्रमाणपत्रासोबत UDID कार्ड असणे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. महाराष्ट्राचं रहिवासी असणे आवश्यक आहे. निदान किमान या दोघांपैकी एक जण तरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. सोबतच मित्रहो, विवाह हा दोघाचाही प्रथम असावा आणि समजा घटस्फोटित असतील तर या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेचा म्हणजे निदान 1.5 लाख रुपयावाल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सोबतच हा विवाह कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. ही सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण अट आहे. विवाह झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक आहे मित्रांनो. तेव्हाच या दिव्यांग बांधवांना या योजनेचा म्हणजे 2.5 लाख रुपयाच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो. सोबतच याकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे ज्यामध्ये विवाह नोंदणीचा दाखला, वर वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वर वधू यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, वर वधू यांचा एकत्रित फोटो, 2 प्रतिष्ठित व्यक्तीची शिफारस पत्रे जी 1.5 लाख रुपयाचं अनुदान घेताना सुद्धा लागत होती. सोबतच महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचा अधिवास म्हणजे डोमेसाईलचं प्रमाणपत्र, सोबतच घरचे कागदपत्र आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये वर वधूचे संयुक्त खात्याची सत्यप्रत, ज्या यापेक्षा जास्तीत जास्त जे कागदपत्र आहेत ते आपल्याकडे असतातच. एखादा 2 कागद जो असतो तोच फक्त आपल्याला, जसं डोमेसाईल आहे ते तुम्हाला तिथून काढावा लागणार आहे. विवाह नोंदणीचा जो दाखला आहे तो तुम्हाला तयार ठेवावा लागणार आहे. बाकीच्या गोष्टी सर्वदूर आपल्याकडे असतातच मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो की सर्व दिव्यांग बांधवांकरिता या अनुदानामध्ये जी वाढ केलेली आहे या संदर्भातली ही जी महत्वपूर्ण अपडेट, महत्वपूर्ण बातमी जी होती ही नक्कीच आपणा सर्वांकरिता, दिव्यांग बांधवांकरिता उपयोगी ठरेल आणि अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल याकरिता मित्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या आणि इतर सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत, दिव्यांग मित्रांपर्यंत, दिव्यांग भगिनींपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्या सर्व दिव्यांग बांधवांना, भगिनींना या अपडेट विषयी कल्पना होईल आणि विवाह करता वेळी त्यांना ज्या गोष्टी लक्षात ठेवावयाच्या आहेत, विवाह नोंदणी, प्रमाणपत्र, UDID कार्ड, त्यांचे जे पर्सेंटेज आहे याचे कशाचे UDIDचे आणि दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राचे, या संदर्भातल्या सर्व गोष्टी ते चाणक्यानं लक्षात ठेवू शकतील, पाळू शकतील आणि या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकतील. याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या उपयोगी माहिती संदर्भात आणि संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनेच्या मधले जे दिव्यांग बांधव आहेत यांच्या येणाऱ्या
हप्त्याच्या बद्दलची जी अपडेट आहे त्या अपडेट सोबत भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.